संघ देखील कशा प्रकारची सुरुवात करतोय. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. तर सलामी जोडी बालकुम संघाची प्रितेश आणि दीपेश. प्रितेश आणि दीपेशची सलामी जोडी संघातील बिग गेटर विजयाचं मोठं लक्ष्य प्रति षटकात आपण विचार केला साधारण 16.25 सरासरी आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर थोडंसं अटॅक क्रिकेट ॲग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट ज्याला आपण म्हणतोय तशा प्रकारचा खेळ करणं अत्यंत गरजेचं आहे. अयान 11 बालकुम हा संघ बघूया चालू सामन्यामधून कशा प्रकारची कामगिरी करतोय. घरच्या मैदानावर खेळताना आपण पाहतोय गावदी वेळे संघाला प्रथम फलंदाजी करताना संघाने काय कमालीची बॅटिंग देखील केली आहे. 64 धावा केले. 65 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. तर सलामी जोडी प्रितेश आणि दीपेश. गोलंदाज साजन. पहिला चेंडू पेस करताना साजनच्या बॉलचा अतिशय चांगला समाचार कमालीचा फटका. कमालीचा फटका आपण पाहिला. पहिला चेंडू पेस करताना चेंडूला सुंदर असा हुकचा फटका आपण पाहिला होता. फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. या 7 धावांनी स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती बिनबाद 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज साजन. पुन्हा एकदा ऑन द ऑफचा फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. वन बॉलच्या काटापणे चेंडू जातो कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल तो मार्गस्थ होतोय खाली क्षेत्रामधून चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहतोय. फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून पहिल्या 2 चेंडूंना पेस करताना का कमालीची फलंदाजी 10 धावा. कमालीची सुरुवात देखील या ठिकाणी आपण पाहिली बालकुम संघाच्या माध्यमातून. विशाल लक्ष्य विजयासाठी मोठं लक्ष्य आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कमालीची सुरुवात अटॅक क्रिकेट ॲग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूचा समाचार घेताना फलंदाज प्रितेश. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगीट घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा कुठल्या प्रकारचा स्पर्श देखील नाही आहे. चेंडू शरीराला चाटून जातोय क्रॉस द लाईन. मोठा फटका बिग फटका घेण्याचा प्रयत्न देखील पाहिला होता फलंदाज प्रितेश याचा. मात्र चेंडूची लाईन त्याला रीड करता आली नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू त्याला घेता आला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नाही. यस एकच धाव. धावसंख्येकडे पुढे सकते 11. विजयाचं लक्ष्य 65 धावांचं प्रतिषेधक आपण विचार केला तर 16.25 ची सरासरी आहे. साधारणतः 16 ते 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. डावखुरा फलंदाज दीपेश. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पंच लेग बायचा इशारा करतात. एक दोन धावसंख्या एकदा पुढे सगळे धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक पहिलं. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक पहिलं. आता तो गोलंदाज साजन.
अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, चेंडूला सुंदरसा ऑफलाईनचा फटका आपण पाहतो, कमालीचा फटका, दोन षटकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. षटक क्रमांक पहिला संपत, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय कमालीची सुरुवात देखील आपण पाहिली. जशाच तसं उत्तर, नेट टू नेट फाईट. 65 धावांचं लक्ष आहे आणि 65 धावांचा पाठलाग करताना कमालीची फलंदाजी देखील आपण पाहिली. पहिल्या षटकारामधून 16 धावा आलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो, कुठल्या प्रकारचा फलंदाज त्या ठिकाणी बाद नाही आहे. षटक क्रमांक पहिलं संपत, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. आता येणारे चेंडू असतील 18 बीजासाठी अजून 49 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज अनिकेत. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती दीपेश याला. डावखुरा फलंदाज आहे. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण मैदानामधून पाहतोय. कमालीचा फटका आहे. वाट कॅच, काय कमालीचा झेल काले केला जो वेल जज कॅच, अप्रतिम उत्कृष्ट झेल काले केलं. असं वाटलं होतं क्षणभर की चेंडू सीमाच्या बाहेर जातो की काय, असं प्रश्नचिन्ह देखील होतं. मग आता खरोखरच मी कॅप्टन निलेशाचं कौतुक करेन का कमालीचा झेल आणि महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी फेल होतोय दीपेश. नेक्स्ट नो बॅट्समन भावेश येतोय. स्ट्राईक रोटेट करतो प्रितेश. मिस टाइम फटका आहे चेंडूमध्ये, क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. दोन फलंदाज बाद केल्यानंतर ऑन द हॅट्रिक साधण्याची एक नामी संधी, सुवर्ण संधी या स्पर्धेमधून अनिकेत याला बघूया. एक विक्रम प्रस्थापित करतोय काय, विकेट टेकर गोलंदाज. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज. न्यू बॅट्समन अमोल.
बघा फटका मारायचा चेंडूची लाईन मिरिट करणं फार गरजेचं अंदाज खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 16च आहे ना ती 16. षटक क्रमांक दुसरं 4 षटकांना निर्धारित सामना विजयाचं लक्ष 65 धावांचं. अगेन्स्ट गोलंदाज अनिकेत. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूमध्ये व्हॅरिएशन देखील होता. चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती. फुल्यांचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा कुठेतरी बीट होताना फलंदाज आपण अमोल याला पाहिलं होतं. चेंडूंची फेक झालेली एक धाव फक्त आणि 3 महत्वाचे फलंदाज बाद करताना आपण गोलंदाज अनिकेत याला पाहतोय. कमालीची गोलंदाजी संघटकाला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. सुबिन नेक्स्ट बॅट्समन सुबिन येतोय. षटक क्रमांक दुसरा शेवटच्या चेंडूची फेक मला वाटतं बाकी आणि स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज अमोल. बोला वेलकम विवेकजी पाटील सारंगावचे युवा उद्योजक तुमचं देखील स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तर षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या फक्त आणि फक्त 18. षटक क्रमांक आपण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आले होते. त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी आणि त्याच्या माध्यमातून ज्यानं 3 फलंदाज बाद केले आणि फक्त 2 धावा दिल्या. समीकरण असेल 12 चेंडूमध्ये विजयासाठी 47 धावांची आवश्यकता. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे. मात्र एक क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. फलंदाज या ठिकाणी मला वाटतं बीट होतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. बॉबी एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज बॉबी आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. टाइम सेट झाला नव्हता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉट आहे. आता मात्र कुठंतरी आपण थोडासा विजयापासून दूर जाताना बालकुम संघाल देखील या ठिकाणी पाहतोय. कमालीची गोलंदाजी कमालीची फलंदाजी आज या स्पर्धेमधून करताना गावदी वेळ या संघ. आउट ऑफ इनसाइडचा फटका आहे. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला. सुरेख सुंदर आपले मुतखोस चेंडूची फेक. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. स्विंग मिस होताना फलंदाज
बॉबी याच्या गोलंदाजी जर आपण अपडेट पाहिलं आतापर्यंत 5 चेंडूंची फेक झाली आहे फक्त आणि फक्त 1 धाव. आता मात्र जे पराभव आहे ते देखील थोडंसं अटल झालेलं बालकुम संघाचं. विजयापासून दूर जाताना बालकुम संघ अगेन्स्ट गोलंदाज बॉबी. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतोय, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येण्याच्या अगोदर कुठेतरी बॅट रिलीज होताना पाहिली फलंदाजाची. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर षटक क्रमांक तिसरं संपतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अयान 11 बालकुमा संघ परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतोय. आता विजयापासून बऱ्याच धावा दूर आहे. बघा 6 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल, दिल्ली बहुत दूर आहे. 6 चेंडू आणि 46 धावा. बघा प्रॅक्टिस गोलंदाज जरी वापरला तरी हरकत नाही. वन बॉलच्या काढापणे मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र जे पराभवचं अंतर आहे थोडं कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. या 7 चेंडूमधून पहिला चेंडू पेस करताना चौकार देखील येतोय फलंदाज आंबोलीच्या बॅटमधून. उर्वरित 5 चेंडूमधून अजून विजयासाठी 42 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, मात्र कुठेतरी या फटक्यान देखील उशीर झालेला आहे. दिया बुझने के बाद तेल डालने से कुछ मतलब नहीं होता. आणि या फटक्यांची आवश्यकता या अगोदर होती. बॅक टू बॅक 2 चौकार देखील येते. अक्षय गोलंदाज थोडासा मागडा होता ना. येणारे 4 चेंडू विजयापासून 38 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त एक पराभवाचं जे अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल बालकुम संघाच्या माध्यमातून. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्केलमधून झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र झेल सुटो. जीवदान मिळतं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद जीवदान मिळतंय. बघा क्रिकेटमधून मिळतं ते जीवदान. जीवनामध्ये असतं ते रक्तदान, कन्यादान, अन्नदान. आणि क्रिकेटमधून खेळताना मिळतंय ते जीवदान. आणि 5 वर्षामध्ये केलं जातं ते मतदान. इस बार लंबाईट कमालीचा फटका. मी म्हटलं होतं या अगोदर या फटक्यांची आवश्यकता होती, मात्र कुठेतरी बेल निघून गेलेला आहे. दिया बुझने के बाद तेल डालने से कुछ मतलब नहीं रहता. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा अतिशय बिग ब्लास्ट, मोठा फटका. मागडा गोलंदाज ठरताना या ठिकाणी शेवटचा अंतिम गोलंदाज अक्षय. करताना एक पराभवाचा अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचा अंतिम चेंडू फेक बाकी आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आता मात्र एक चांगला चेंडू डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडूचा सन्मान देखील या क्रिकेटला हार्ड लक. N11 बालकुम. सामन्याचा पुरस्कार सामन्याचा पुरस्कार ज्यानं सिक्का दिली बालकुम संघाला विजयाचा शिल्पकार अनिकेत. कमालीची गोलंदाजी, कमालीची बॅटिंग. फलंदाजी करताना ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या 22 धावा. गोलंदाजी करताना ज्याच्या गोलंदाजीमधून पाहिला अतिशय चांगले षटक, ज्यानं 3 फलंदाज बाद केले आणि फक्त 2 धावा दिल्या.
तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. हार्ड लक.